मित्रांनो, मार्केटमध्ये आलेले मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन आणि अजूनही मार्केट खाली जाणार, इथे कित्येक लोक मार्केटमधून बाहेर पडत आहेत आणि बिचारे असे कित्येक लोक होते की ज्यांना पैसे नसल्यामुळे इन्व्हेस्टमेंटच नाही करता आली, त्यांच्यासाठी एक चांगला काळ सुरू होतोय। पण आणखीन एक आनंदाची बातमी तुम्हाला याच्यामध्ये देतोय। आता जे लोकांना इन्व्हेस्टमेंट करायचे पण खूप सारा पैसा नाहीये, ह्यांच्यासाठी एक चांगली खुशखबर आहे आणि ती पण भारतामधल्या जी काही टॉपची बँक आहे आणि टॉपची AMC त्यांनी घेऊन आलेलं आहे। मित्रांनो, हा एक फंड हाऊस आहे जो 11 लाख कोटीपेक्षाही जास्त फंड मॅनेज करत असतो। तर मित्रांनो, डिटेल जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ना तर क्विकली सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, जेव्हा मी फिनचॅक मध्ये गेलो चेक करत होतो तेव्हा एक अशी बातमी इथे सापडली मला की अरे SBI आणि SBI म्युच्युअल फंड यांनी एकत्र येऊन एक SIP चा प्लॅन लॉन्च केलेला आहे आणि त्यांनी हा प्लॅन खूप छान पद्धतीने अमाउंट इथे लोकांना ज्यांना जास्त नसते ना, कमीत कमी अमाउंट मध्ये लोक इथे सुरू करू शकतात, म्हणजे अर्थात अगदी 250 रुपयापासून। आणि याचं नाव आहे जननिवेश। मित्रांनो, जननिवेश हा सध्या मला एक चांगली गोष्ट वाटली की अगदी 250 रुपयापासून याच्यामध्ये तुम्हाला SIP करता येणार आहे। महत्वाची गोष्ट, डेली असेल, वीकली असेल, मंथली असेल, अशा सगळ्या प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल। म्हणजे ज्यांनाही डेली SIP करायचं असते त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय याच्यामध्ये उपलब्ध राहणार आहे। याच्यामध्ये मग तुम्हाला प्रश्न पडेल की अरे मग याच्यात वेगळं काय, आम्ही काय याच्यामध्ये करावं? तर लक्षात ठेवा, ओके, आपण बघतो की नॉर्मली मार्केटमध्ये प्रत्येकालाच गायडन्स मिळत नाही किंवा किती लोकांची ग्रामीण भागामध्ये असतात, ओके, की ज्यांचा डे टू डे इन्कम असतो पण त्यांना गाईड नसतं कोण करत त्याच्यामध्ये कुठे करावं काय। तर त्याच्यासाठी एक सुरुवातीला एक चांगला माइलस्टोन आहे जननिवेश म्हणून, ओके, ते त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतात। ज्यांनी अजून कधीच इन्व्हेस्टमेंट लाईफमध्ये नाही केली त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय, त्यांच्याकडे खूप सारा पैसा नाहीये त्यांच्यासाठी एक चांगला ऍक्च्युअली याच्यामध्ये पर्याय। म्हणजे मित्रांनो, गरजेचं काय असतं याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करणं। म्हणजे आता जर तुमच्या मनात प्रश्न असेल अरे खूप सारे पैसे नाहीत, पैसे आल्यावर मी करेल, तर आता ही गोष्ट थोडी तुम्हाला बाजूला ठेवावी लागेल। याच्यामध्ये इतर पर्यायांपेक्षा जननिवेश मला चांगला का वाटला तर एक ट्रस्टेड फंड हाऊस आहे, त्याच्या थ्रू येत आहे आणि त्यातल्या त्यात आम्हाला असं वाटलं की अरे फिनचॅक मार्फत आम्ही हे सगळं बघत होतो याच्यामध्ये, तर नक्कीच एक चांगला सस्टेनेबल ऑप्शन आहे, ओके। तर तुम्ही हे करू शकता आणि जी लोकांनी अजून पण केलेलं नाहीये तर त्यांना सांगा ॲटलिस्ट काही लोकांची इन्व्हेस्टमेंट होऊ द्या, ज्यांची ॲटलिस्ट स्वप्न ह्या गुंतवणुकीमधून पूर्ण होतील आणि याच्यासाठी आपल्या प्रत्येकाला हातभार लावायचा आहे। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की जननिवेश किती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल? बरेच जणांचं इन्व्हेस्टमेंटचं पर्याय नसतो, अर्निंग कमी असतं, त्यांच्यासाठी मला तर एक चांगला ऑप्शन वाटतोय आणि तुम्हालाही जर हा वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा किंवा खाली फिनचॅकची लिंक पण दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन डाउनलोड करा आणि फ्री आहे, ते कुठलाही पैसा नाही लागत याच्यामध्ये। नॉर्मली शहरामधील लोकांना ह्याचा अवेअरनेस असतो पण ग्रामीण भागामधल्या कित्येक लोकांना हे माहीतच नसतं, ती लोक ह्या फ्लोमध्ये येतील बिचारे आणि त्यातल्या त्यात मार्केट पण करेक्शन फेजमध्ये। इथे थोडं आपल्याला जे काही युनिट्स मिळणार आहे, NAV मिळणार आहे, तो चांगल्या लेवलला इथून मिळायला सुरुवात होईल आणि एक चांगली सवय प्रत्येकाला याच्यामध्ये लागेल। आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडला ना तर बिनधास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।